स्वाभिमान याविषयी थोडेसे चिंतन करूया, थोडा विचार करूया. स्वतःबद्दलचा गौरव किंवा अभिमान म्हणजे स्वाभिमान. खरं म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान या शब्दांमध्ये फार गफलत होताना दिसते. स्वाभिमानी असणं जितकं योग्य आहे तितकंच वाईट अभिमानी असणं आहे. स्वाभिमान म्हणजे स्वतःची केलेली इज्जत आहे. स्वतःचा सन्मान जो राखून जगतो तो स्वाभिमानी असतो. आपले अस्तित्व जो टिकून ठेवतो आणि आपल्या अस्तित्वाला जर कुणी धक्का पोहोचवला तर त्या ठिकाणी दोन हात करण्याची हिंमत ज्याच्याकडे असते. प्रसंगी स्वतःचे किती नुकसान झाले तरी चालेल, परंतु माघार घेणार नाही, झुकणार नाही, नमणार नाही आणि आपले तत्व आणि सिद्धांतापासून ढळणार नाही, असा बाणा असलेले बाणेदार जे माणसं आहेत, जे स्वार्थासाठी कुणाशीही तडजोड करत नाहीत, अशी जी व्यक्ती असते ती स्वाभिमानी असते. लाचारी, हुजरेगिरी, भाटगिरी, स्वार्थासाठी कुणाची स्तुती करायची, कुणाच्या मागे धावायचं, कुणाच्या पुढे नाचायचं, असले खुडचट चाळे जो आहे तो स्वाभिमानी मनुष्य कधीच करत नसतो. स्वाभिमानी माणसाकडे जे काही असते ते त्याच्या कर्तृत्वाने असते, ते त्याच्या तकदिरामुळे असते. कुणाची कृपा त्याच्यावर होत नाही, कारण स्वाभिमानी माणसे जी आहेत ती जरी आपल्याला श्रेष्ठ वाटत असली, परंतु चुकीच्या विचारांचे लोक जे दुसऱ्याला गुलाम बनवू पाहतात, नमवू पाहतात, आपल्यापेक्षा कमी लेखतात, अशा लोकांना स्वाभिमानी माणसे कधीच आवडू शकत नाही. कारण स्वाभिमानी माणसाला आपल्या स्वतःची जाणीव झालेली असती, स्वतःची ओळख झालेली असती, स्वतःची किंमत कळलेली असते. त्यामुळं आपल्या स्वतःची किंमत इतरांना विचारण्याची त्याला गरज राहत नाही. आणि लाचारी पत्करून अपमानाचं जीवन जगून काही प्राप्त करण्यापेक्षा आपला स्वाभिमान टिकून ठेवणं हे जास्त गरजेचं वाटतं. तो मनुष्य या पृथ्वीवरला अत्यंत श्रेष्ठ मनुष्य असतो. कारण आपल्या स्वाभिमानापायी सर्वस्व गमावलेले आपण अनेक माणसं बघितले आहेत. आपल्या स्वाभिमानामुळं मोठमोठ्या लढाया लढणारे योद्धे मी बघितले आहेत. आणि आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी, त्याच्यावर कुठली बाधा येऊ नये यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ज्यांची असते, असेच माणसे स्वाभिमानी असू शकतात. इतक्या तितक्या फायद्यासाठी खोटं बोलणं, लाचारी पत्करणं, शब्द फिरवणं, नीतिमत्ता सोडणं, अशा प्रकारचे कृत्य स्वाभिमानी माणसाकडून कधीच घडत नाही. सर्वस्व गमावलं तरी चालेल, पण मी माझा स्वाभिमान सोडणार नाही, असा ज्याचा तोरा असतो. मृत्यू पत्करेल पण मी झुकणार नाही, असा ज्याचा बाणा असतो, अशी स्वाभिमानी माणसे म्हणजे या समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. जीवनाचा अर्थ कळालेले आणि स्वतःची किंमत ज्यांना कळालेली आहे, अशा प्रकारची स्वाभिमानी माणसे खरोखरच या मनुष्य जातीची शान आहे. स्वाभिमानी असण्याचा अर्थ असा आहे की जितका मी माझा सन्मान राखतो तितकाच मी इतरांचाही राखतो. स्वाभिमानी व्यक्ती आणि अभिमानी व्यक्तीमध्ये हा फरक असतो की स्वाभिमानी व्यक्ती जितकी किंमत स्वतःला देतो तितकीच किंमत तो दुसऱ्यांनाही देतो. त्याला इतरांचीही तितकेच महत्त्व असतं. इतरांना तो कमी लेखत नाही, इतरांचाही स्वाभिमान दुखावणार नाही, त्याचाही अपमान होणार नाही, याचीही तो पुरेपूर काळजी घेतो. त्यामुळे स्वाभिमानी असणं आणि अभिमानी असणं यामध्ये फरक आहे.
स्वाभिमानी व्यक्ती स्वतः इतकाच दुसऱ्याचाही सन्मान ठेवत असतो. त्यामुळं प्रत्येक माणसाने स्वाभिमानी असलं पाहिजे आणि स्वाभिमानी असताना इतराचाही मान सन्मान राखला पाहिजे. तरच त्या स्वाभिमानी असण्याला काही अर्थ आहे.